नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाणकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये लवकरच जाहिरात येणार आहे। 340 पद याच्या माध्यमातून भरले जातील। याच्यामध्ये सिव्हिल साठी पण जागा असणार आहे, मेकॅनिकल साठी पण जागा असणार आहेत। तर या सर्वांविषयी माहिती आपण पाहणार आहोत। किती जागा रिक्त आहेत, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी वेतन श्रेणी काय आहे, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। सोबत ही परीक्षा नेमकी कोणाकडून घेतली जाणार आहे, टीसीएस, आयबीपीएस, एमपीएससी कोण घेणार आहे, कारण की आपल्याला त्याच पद्धतीने आपल्या अभ्यासाची दिशाही ठरवावी लागणार आहे। मित्रांनो बघा, सकाळ न्यूजपेपर मध्ये नुकतीच ही बातमी आलेली होती की गेल्या 2 वर्षापासून रखडलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पदभरतीला अखेर मुहूर्त मिळालेला आहे। म्हणजे फायनलाइज झाले सगळं। पुढील आठवड्यात 340 पदांची भरती करण्यासंदर्भातली जाहिरात महानगरपालिकेकडून प्रसिद्ध केली जाणार आहे। म्हणजे ही जाहिरात येणार आहे। मित्रांनो आता जाहिरात काय चालू आहे, ठाण्याची बघा, मागे नवी मुंबईची झाली, त्याच्यानंतर केडीएमसी चे आपले फॉर्म भरून झालेले, त्याची आता एक्झाम होणार आहे सप्टेंबर मध्ये, ठाण्याची झालेली आणि 2 जाहिराती येणार आहेत। बघा, नाशिकची तर थोडी चांगली जागा येणार आहे तांत्रिक मध्ये, आणि आता ही मीरा भाईंदर या अशा 2 मनपाच्या जाहिराती ज्या आहेत तर ते येत्या आठवड्यात लवकरच ज्या आहेत तर त्या येणार आहेत। ओके, त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। या महानगरपालिकेत जवळपास 2564 एवढी पद म्हणजे 2564 पद ही आकृती बंधानुसार मंजूर आहेत। त्याच्यापैकी 1000 प्लस पद ही भरलेली आहेत। पण आता जी भरती होणार आहे ना, त्याच्यामध्ये फक्त 340 एवढ्याच पदांचा इथं त्यांनी समावेश केलेला आहे। याच्यात खास करून जे तांत्रिक पद होते आणि जी अग्निशमनची पद होती तर त्यांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात समावेश पाहायला मिळतो। बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाकडून 14/2/2025 रोजी एक परिपत्रक काढण्यात आलं होतं आणि त्या परिपत्रकात त्यांनी सरळ सेवेद्वारे महानगरपालिकेकडून कोणती पद भरली जावी त्याच्या संबंधीचं त्यांनी माहिती दिलेली होती। तर त्याच्यामध्ये जे आहेत तर ते माहिती दिली होती। बघा, इथं 3 पद, लिपिक टंकलेखक सिव्हिलचं S13 ची वेतन श्रेणी असणार आहे 35,400 ते 1,12,400 27 पद असणार आहेत सिव्हिल वाल्यांसाठी, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल। त्याच्यानंतर जेई मेकॅनिकलच्या फक्त इथं 2च जागा असणार आहेत। S13 ची वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन श्रेणी आपल्याला इथं बघायला मिळतं। बाकीची पण काही पद आहेत, काही पदवीधरांसाठी आहेत, काही आयटीएनसाठी, काही 10वी साठी, काही 12वी साठी। त्याच्यासाठी आपलं नॉन टेकचं जे चॅनल आहे तर त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेले तो तुम्ही बघू शकता। याच्यात आपण फक्त सिव्हिल मेकॅनिकल्स। पुढे आता मुद्दा असा आहे की परीक्षा कोण घेणार। बघा, सुरुवातीला ही परीक्षा ना आयबीपीएस घेणार होती। त्यांनी तसं आयबीपीएस सोबत करार पण केलेला होता। आयबीपीएस ला 9 कोटी रुपये अंदाजित खर्च पण ते मंजूर करत होते, पण नंतर त्यांनी असं ठरवलं, ते टेक्निकल लिंक किंवा डेमो लिंक मध्ये काही त्रुटी आढळल्या, त्यांनी या परीक्षेचे जे टेंडर आहे ना तर ते टीसीएस ला दिलेले। म्हणून परीक्षा कोण घेणार आहे तर टीसीएस घेणार आहे। म्हणून तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरणार असाल, ठाणेचा फॉर्म भरणार आहे, मनपाचा भरणार आहे, नाशिकचा भरणार आहे, मीरा भाईंदरचा, तर तुमच्यासाठी बेस्ट काय मित्रांनो माहिती आहे का, की नवी मुंबईचा जो पेपर झालाय ना आत्ताच एकदम लेटेस्ट पॅटर्न वर आहे, तो पेपर तुम्ही सॉल्व्ह केला पाहिजे। सिव्हिलचे जे पेपर आहेत ना तर ते तुम्ही तिथं अवश्य जे आहे तर ते सॉल्व्ह केलं पाहिजे। ओके, आपल्या चॅनलवर इतरही व्हिडिओज आहेत। ठाणे मनपाचे फॉर्म सुरू झाले, फॉर्म भरताना काय चुक्या होऊ शकतात हे टाळायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघा। नाशिक मनपाचा अर्ज कधीपासून सुरू होतील, निवड प्रक्रिया, परीक्षा कोण घेणार आहे, या सर्व बाबींची माहिती देणार आपला हा व्हिडिओ असणार आहे। मृद आणि जलसंधारण विभागात पण खूप मोठी भरती येणार आहे, सिव्हिल वाल्यांसाठी चांगली संधी आहे। आणि आरटीओ एमव्हीआय ची आपण एक फ्री गायडन्स सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे आपली एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत तर ती शिकवणार आहे। जसं प्रतीक बड सर जे आहे इकॉनॉमीचं पीवायक्यू अनालिसिस घेत आहेत, राजेश जाधव सरांनी सायन्स अनालिसिस घेतलेलं आहे, परशुराम सरांनी पॉलिटिक्स घेतलेले आहे, नितीन सरांनी जिओग्राफीचे अनालिसिस घेतलेले। तर हे सर्व अनालिसिस तुम्हाला आपल्या लाईव्ह सेक्शन मध्ये जे आहे तर ते बघायला मिळून जातील। त्यासोबतच तुम्ही जर या पदासाठी तयारी करत असाल तर यांच्यासाठी आपल्याकडे बॅचेस पण आपण लॉन्च केलेले आहेत। बघा, मेकॅनिकल साठी पण रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे आणि सिव्हिल साठी पण आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, की ज्याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला टेक्निकल, नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर ते इथं बघायला मिळतील। आणि या बॅचेस परचेस करताना जर तुम्ही GM10 हा कोड यूज करत असाल तर तुम्हाला या सर्व बॅचेसवर फ्लॅट 10% ऑफ जे आहेत तर ते मिळून जाणार आहे। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।